दिवाळी जवळ आली आणि दिवाळीच्या फराळाची पण सुरुवात झालेली आहे आणि मोस्टली सर्वांच्या घरामध्ये सुरुवातीला बनवला जाणारा पहिला पदार्थ म्हणजे जामून। माझ्या लहानपणापासून मी पाहत आलेली आहे की अगोदर आमच्या घरात जामूनपासून सुरुवात व्हायची। सगळ्यांचा आवडता पदार्थ म्हणजे जामून। जामून सर्वांनाच आवडतात, पण काही वेळेस काय होतं, जामून तेलात सोडले की तेलात विरघळतात, तर कधी जामून निब्बर होतात। खवा किती घ्यावा, खव्यामध्ये मैद्याचं प्रमाण किती घ्यावं आणि जामून करते वेळेस साखर किती वापरावी, ह्या काही छोट्या टिप्स आहेत। तर त्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा। नमस्कार, मी स्वाती, आयची शिदोरी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। दिवाळी फराळमधली ही आपली पहिली रेसिपी आहे गुलाबजामुन। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे मी 1 किलो खवा घेतलेला आहे। हा घरचा खवा आहे। जर तुम्ही बाजारातून आणणार असाल तर घरच्या खव्यामध्ये आणि बाजारच्या खव्यामध्ये थोडासा फरक असतो। घरचा खवा आपण मलईसोबत आटवतो, त्यामुळे घरचा खवा चांगला राहतो। तर हा 1 किलो घरचा खवा आहे। तुम्ही बाजारातलाही घेतला तरी काही हरकत नाही। 1 किलो खव्यामध्ये म्हणजे आपण जर प्रमाण बघायला गेलं तर मी या वाटीने तुम्हाला प्रमाण सांगते। या वाटीने 4 वाटी खवा आहे आणि आता त्याच्यामध्ये मी त्याच वाटीने 2 वाटी मैदा मिक्स करते। तुम्ही बाजारातून खवा आणलेला असेल तर तुम्ही 1 वाटीच मैदा त्यामध्ये मिक्स करा। हा घरचा आहे त्यामुळे मी 2 वाटी मैदा मिक्स करते। तर थोडा करून हा मिक्स करायचा, सगळा सोबत एकदमच टाकायचा नाही। अगोदर 1 वाटी टाकायची, तो मिक्स करून घ्यायचा आणि परत दुसरा थोडा करून हा मिक्स करून घ्यायचा। आता हा घरचा खवा आहे त्यामुळे मी याच्यामध्ये सोडा वापरत नाही आहे। तुम्ही बाजारातून आणलेला असेल तर तुम्ही पाव चमचा सोडा यामध्ये टाका, म्हणजे जामून चांगले असे मऊ आणि स्पॉन्जी होतील। तर हे आता चांगलं मळून घ्यायचं आहे। मी कॅमेरा बंद झाल्यानंतरही भरपूर वेळ ह्याला मऊ करून घेतलं आणि चांगलं दोन्ही एकजीव करून घेतलं। जेवढं चांगलं आपण याला मळू तेवढे आपले जामून छान होतात। तर हे मळून झालेले, तर अर्धा पाऊण तासासाठी हे झाकून ठेवायचे। आता ज्या वाटीने आपण खवा घेतलेला आहे त्याच वाटीने साखर घेतोय। तर इथे ह्या वाटीने मी 4 वाटी खवा घेतला होता, तर याच वाटीने 1.5 पट म्हणजे 6 वाटी साखर घेतलेली। आता ही साखर एका खोलगट भांड्यामध्ये टाकायची। भांडं जरा थोडंसं मोठंच ठेवायचं म्हणजे जामून छान मुरतात। सगळे जामून झाल्यानंतर व्यवस्थित बसतील आणि पाकात छान मुरतील, त्यासाठी भांडं मोठं वापरायचं। तर पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं, या वाटीने आपण 6 वाटी साखर टाकलेली आहे, तर साखरेपेक्षा थोडंसं कमी पाणी घ्यायचं आहे, म्हणजे 4 वाटी पाणी वापरले मी इथं। तर 6 वाटी साखरेला 4 वाटी पाणी। गॅस लावला आहे, गॅसवर हे पातेलं ठेवलं तर अगोदर आपण साखर टाकलेली असते तर एका जागेवर बसते आणि ती थोडीशी गॅसवर चालू असताना करपते, त्यामुळे थोडंसं अगोदर उलटण्यानं हलवून घ्यायचं। वजनी प्रमाण सांगायचं झालं तर 1 किलो खवा, पाव किलो मैदा, 1.5 किलो साखर आणि पाण्याचं प्रमाण साखरेपेक्षा थोडंसं कमी, हे योग्य प्रमाण आहे। आणि हे प्रमाणाने जामून केले तर बिलकुलही आपले जामून बिघडत नाहीत, एकदम मस्त होतात। आणि मेन जामून आपण उंडा मळण्यावर असतं, आपण जेवढा चांगला उंडा मळू तेवढे जामून छान होतात। तर इथे बघा मी परत हा उंडा मळून ठेवते। तर आता इकडे आपला पाक पण तयार होतोय। काही वेळेस काय होतं, साखर थोडीशी खराब असते आणि पाकाच्या वरती थोडंसं पांढरा लेयर येतो, तर तो चमच्याने काढून घ्यायचा, म्हणजे आपला पाक क्लिअर आणि चांगला दिसतो। तर लगेच मध्ये चेक करायचं की आपला पाक तयार झाला की नाही। तर पाक खूप एकतारी करायचा नाही आहे किंवा खूप घट्टसर करायचा नाही आहे। तर पाक फक्त आपल्या हाताला 2 बोटामध्ये असं थोडासा चिकटपणा जाणवला, चिपचिपापणा जाणवला तर आपला पाक तयार झाला असं गृहीत धरायचं आणि गॅस बंद करून पाक खाली उतरवून घ्यायचा। तर इथे बघा मी पाक लगेच तयार होतो, कारण की थोडंसं आपल्या हाताला चिकट जाणवलं की लगेच पाक तयार होतो। तर पाकाचं पातेलं मी दुसऱ्या गॅसवर ठेवलं आणि आता इकडे गॅसवर कढई ठेवलेली आहे। तर जामून तळण्यासाठी कढईमध्ये तेल टाकले आणि इकडे आपला उंडा पण मी परत एकदा मळून घेतला। आणि आता याचे आपल्याला हवे तसे जामून करायचे। कोणी गोल आकार बनवतो तर कोणी थोडेसे हॉटेल स्टाईल जामून बनवतो, तर मी इथे गोलच बनवते आणि लहान मोठे हे आपल्या आवडीनुसार आपण बनवू शकतो। पण सगळे जामून एकसारखे यायला हवे, त्यासाठी कोणी आपण जसं पापडचा उंडा बनवतो आणि त्याची लाटी पाडून छोट्या लाट्या पाडतो त्याप्रमाणे बनवतो, तर मी हे अंदाजेच प्रमाण घेते आणि जामून बनवते। तर सगळे बघा एकसारखे झालेले आहेत आणि खूप छान असे जामून झालेले आहेत। आपली कणिक खूप वेळ मळलेली आहे, भिजत ठेवलेली आहे, त्यामुळे जामून लगेच वळले जातात आणि छान होतात। तर इकडे तेल पण गरम झाले का आपण चेक करूया। एक छोटा जामून मी घेतला आणि त्यामध्ये सोडला, तर बघा हे अशा बुडबुड्या येत आहेत वरती, म्हणजे हे परफेक्ट तेल तापलेलं आहे। खूप गरमही करायचं नाही, खूप गरम केलं की आपण तेलामध्ये जामून सोडले की लगेच काळपट होतात, त्यामुळे थोडंसं कमी तेल गरम झालं की लगेच हे जामून त्यामध्ये सोडायचे। तर बघा हे जामून तेलात सोडले की थोड्याशा बुडबुड्या आल्या की हे आपलं तेल गरम झालं असं गृहीत धरायचं। आणि जामून तेलात सोडल्यानंतर लवकर त्याला असं
पलटण्याची घाई करायची नाही. काय होतं, आपण त्याला लगेच हे लावलं की झाऱ्या उलटणं लावलं की ते जामून फुटले जातात. तर बघा मी सुरुवातीला हलक्या हातानं पलटलं त्याला, म्हणजे ते जामून आपले व्यवस्थित पलटले गेले. एकदा ते दोन्ही साईडनं थोडेसे तळले गेले की मग आपण जामूनला हवं तसं त्यामध्ये हलवू शकतो. सुरुवातीला जामून हलवते वेळेस थोडीशी काळजी घ्यायची. तर बघा इथे हे जामून माझे झालेले आहेत आणि मस्त असे गुलाबी रंगावर हे जामून तळून घ्यायचे. सगळे जामून एकसारखे झालेले आहेत आणि मस्त असे तळले चाललेत, थोडेसे फुलले पण चाललेत. कणिक आपण जास्त वेळ मळल्यामुळे आपले जामून छान होतात. तर हे पहा इथे हे जामून झालेले आहेत तळून आणि सगळे एकसारखे गोलाकार आकारात आणि सेम कलरमध्येच तळले गेलेत. तर बघा हे सगळे जामून मी तळून घेतलेले आहेत आणि आपला पाक पण थंड झालेला आहे. गरम पाकामध्ये जामून सोडायचे नाही, नाहीतर मग ते शिजल्यासारखे होतात. पाक थोडासा कोमट पाहिजे, खूप थंडही नाही, थोडासा कोमट पाहिजे. तर हे सगळे जामून मी तळून घेतले आणि आता आपण हे पाकात सोडूया. तर बघा आपल्या जामूनला पाक पण व्यवस्थित झालेला आहे, खूप कमी नाही आणि खूप जास्तही नाही, परफेक्ट असा पाक झालेला आहे. आणि मी हे सगळे जामून यामध्ये सोडून घेतले. तर आता हे सगळे असे एकदा हलवून घेऊया. पाकात चांगले भिजले जातील, मुरले जातील. आणि बघा तुम्ही लगेच हे कसे रसरसीत झालेले आहेत जामून. आपण आत्ता जरी खायला घेतलं तरी हे जामून खायला छान लागतात आणि आतपर्यंत पाक गेलेला आहे. तर तुम्ही बघू शकता या जामूनला आपण आता खायला घेतलं तर पूर्ण असं रसरसीत आणि पूर्ण पाकमध्ये गेलेला आहे. तर तुम्हाला मी दाखवते पण. तर या टिप्स आणि काही ट्रिक्स फॉलो करून जर तुम्ही जामून केले तर जामून परफेक्ट होतात. नक्की या माझ्या पद्धतीने एकदा जामून करून पहा. तर आपले मस्त असे जामून झालेले आहेत. मी तुम्हाला हातामध्ये घेऊन बघा, मी ह्याला थोडंसं प्रेस केलं तर लगेच त्यामधून थोडासा पाक बाहेर येतोय, म्हणजे आपले जामून हे छान झालेले आहेत. तर तुम्हाला आवडली असेल रेसिपी तर रेसिपीला लाईक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये.